मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊन सुद्धा आघाडी सरकारमधल्या 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजूनही आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवली आहे। आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे हेच यावरून स्पष्ट दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर केंद्रातील सर्व मंत्र्यांना पुढील 2 महिन्यात आपली मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश दिले। केंद्र सरकारने मंत्र्यांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार प्रत्येक मंत्र्याला स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या मालमत्तेचे तपशील दरवर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावे लागतात। त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आतापर्यंत 3 वेळा मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश दिले। मात्र राज्यातील अनेक मातब्बर मंत्री मालमत्तेचा तपशील द्यायला टाळाटाळ करत असल्याचं आढळून आलंय। राज्य मंत्रिमंडळातील 42 पैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केवळ 24 मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील सादर केलाय। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षी एकाही मंत्र्यानं आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला नाही। दुसऱ्या वर्षी 16 मंत्र्यांनी, तिसऱ्या वर्षी 22 मंत्र्यांनी तर यंदा 24 मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिलाय। मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या मंत्र्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री नारायण राणे, गृहमंत्री आर पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, जलसंधारण मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री रणजित कांबळे, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे या मंत्र्यांनी अद्याप आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही। आपल्या मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी या संदर्भात दरवर्षी पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या मंत्र्यांना आदेश देताना सुद्धा 4 वेळा विचार करतात आणि जी माहिती ती ऑनलाईन करायची आम्ही मागणी केली आहे त्यांनी फक्त नावं टाकून यामध्ये एक चांगला पळवाट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आमच्या मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने स्वच्छ आणि पारदर्शक कामकाजाचं एक म्हणजे उदाहरण देतात किंवा तुम्ही नेहमी त्याची गोष्ट करतात परंतु प्रत्यक्षामध्ये असं दिसून येत नाही आहे। विशेष बाब म्हणजे 24 मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील सादर केला असला तरी हा तपशील जनतेसाठी उपलब्ध नाही। मिस्टर क्लीन अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील राज्य शासनाच्या वेबसाईटवर टाकावा अशी मागणी वारंवार होतीये। बिहार सरकारच्या वेबसाईटवर आपण नजर टाकली तर बिहारमधील सर्व मंत्र्यांचा तपशील, मालमत्तेचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो। बिहारमध्ये ही पारदर्शकता बिहारमधील राज्य सरकारने पाळली आहे। मात्र आपल्याकडे अनेक मंत्री मालमत्तेचा तपशील देत नाहीत। जे मंत्री मालमत्तेचा तपशील देतात तो तपशील जनतेला बघण्यासाठी कुठेही उपलब्ध नाही। मिस्टर क्लीन म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री या संदर्भातील बिहारसारखी पारदर्शकता आपल्या राज्यात आणणार का, हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।